आज क्रिकेट खेळताना दोन संघामध्ये भांडणं झाली, ती कशामुळे झाली पूर्ण व्लॉग बघा म्हणजे आपल्याला समजेल. तर नमस्कार मंडळी, आपलं व्लॉग मध्ये स्वागत आहे. फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. ओमकारला सोबत घेतला आणि निघालो क्रिकेट खेळायला. इकडे बप्पा पण आमच्या पुढे निघाला होता. पावसामुळे पिचवर पाणी साचलं होतं आणि पिचवरील पाणी काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं. सोनू बॉस आणि संकेत यांनी शेवटचा झाडूचा हात पिचवर मारला आणि मग पिच कसं ओके झालं. मग दोन्ही संघाची वाटणी सुरू झाली. सोनू बॉस आणि दसरथ त्यांच्यामध्ये प्लेअर वाटून घेण्यासाठी चांगलीच तुतुमय रंगलं. IPLच्या ऑप्शनला पण इतका वेळ लागत नव्हता, त्यापेक्षा जास्त वेळ हे हरामखोर लावत होते. माझं म्हणणं होतं दोन्ही टीम बॅलन्स ठेवा म्हणजे सामने चांगले होतील. शेवटी यांचं कसं तरी मिटलं. बप्पा आणि संकेत यांनी टॉस केला. सोनूबाच्या टीमने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्थातच आमची बॅटिंग आली होती. आमच्याकडून अण्णा सोनूने आणि संकेत ओपनिंगला गेले, पण अण्णा दुसऱ्याच बॉलवर आऊट झाला. नंतर वन डाऊनला अजय आला. संकेतने एक गगनचुंबी षटकार खेचत सुरुवात केली, पण पुढच्याच चेंडूवर तो आऊट झाला. ओमकारने संकेतचा बाउंड्री लाईनवर जबरदस्त कॅच घेतला. नंतर कॅप्टन दशरथ आला. हा कधी पण सावध सुरुवात करतो. नेहमीप्रमाणे त्यांना पहिला बॉल आरामात खेळला. नंतर लेग साईडला एक चौकार तर स्टेटला एक षटकार मारला. अजयने पण षटकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर साईने एक चांगली कॅच घेत अजयला आऊट केले. आता मी खेळायला जावं म्हटलं तर अंपायरला उभा असलेला हा बालाच अचानक खेळायला आला. मी म्हटलं जाऊ द्या, पण मनातल्या मनात विचार करत होतो मी की आता लवकर विकेट पडली पाहिजे, कारण त्याशिवाय मला बॅटिंग भेटणारच नव्हती. बालाने एक जबरदस्त षटकार घेतला. दुसऱ्या बाजूने हा दशरथ गोलंदाजाची अक्षरशः पिसं काढत होता. एका पाठोपाठ एक चौकार आणि षटकार मारत होता. शेवटी दशरथ आऊट झाला. आता मी आलो. फक्त 2 बॉल शिल्लक राहिले होते. पहिला बॉल जोरात पाहायला लागला आणि पुढच्याच बॉलवर लेग साईडला चौकार मारला. म्हणजेच मी 2 बॉलवर 4 रन्स केल्या होत्या. अर्थातच 200च्या स्ट्राईक रेटने माझी बॅटिंग होती. आपला पण नाद करायचं नाही. आम्ही 7 ओव्हरमध्ये 74 धावाचं टार्गेट दिलं. लगेच सोनू बॉस ओपनिंगला आले. पहिला बॉल डिफेन्स केला. नंतर लेग साईडला जबरदस्त षटकार खेचला. सोनू बॉसला आऊट करणं आमचं पहिलं टार्गेट होतं. दुसरी ओव्हर करण्यासाठी मी आलो आणि पहिल्याच बॉलवर सोनू बॉसला आऊट केलं आणि प्रतिस्पर्धी संघाचं मी कंबरड मोडलं. पण त्यानंतर मानेने 3 षटकार खेचत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तोही जेलबाद झाला. नंतर खेळण्यासाठी बप्प्या आला आणि तो जसा आला तसाच हजेरी लावून परत गेला. नंतर साई आणि ओमकार ही जोडी मैदानात होती. त्यांच्यावर मॅच जिंकण्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण मॅच जिंकू शकले नाहीत आणि त्यांचा संघ 50 धावापर्यंत मजल मारू शकला. मित्रांनो, आम्ही एकूण 7 मॅचेस खेळल्या. त्या 7 मॅचेसपैकी आम्ही 7 मॅचेस जिंकल्या होत्या. ह्या सोनू बॉस आणि बप्प्याच्या टीमला आम्ही एकही मॅच जिंकू दिलं नाही. असो, खेळात हारजीत ही होतच असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. पुढच्या रविवारी बघू. नंतर आम्ही ऊसाचा रस घ्यायला आलो. थंडगार ऊसाचा रस घेतला आणि नंतर आम्ही घरी आलो.